राज्य शासनाने उद्योगासाठी घेतलेल्या जमिनीत केवळ उद्योगच उभारा अशी मागणी आता जोर धरू लागले। MIDC वसवताना स्थानिक भूमिपुत्रांची सर्व जमीन अगदी कवडीमोल भावात घेऊन स्थानिक प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सरकारने केली। मात्र आता इतकी वर्षे होऊन देखील MIDC मधील अनेक भूखंड पडीक आहेत अथवा त्या ठिकाणी झोपडपट्टी वसले। शासनाने मूळ प्रकल्पग्रस्तांना परताव्याच्या बदल्यात फसवणूक केली, मात्र यांच्याच जागेवर झोपडपट्टी वसवणाऱ्यांना SRA अंतर्गत मोफत घरे देण्याचा घाट घातला जातोय। या विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आवाज उठवला असून MIDC प्रशासनाला SRAला असलेला आपला विरोध दर्शविला आहे। आमच्या जमिनीवर कुठलाही औद्योगिक प्रकल्प राबविला नसल्यास मोकळ्या जमिनी मूळ मालकांना आणि शेतकऱ्यांना परत करा अशी मागणी यावेळी आगरी, कोळी, आदिवासी आणि OBC समाजातर्फे करण्यात आला असून आमच्या मागणीचा विचार न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आमचा विषय एकच आहे की औद्योगिक क्षेत्रासाठी दिलेली जागा जे GR मध्ये सांगितलं होतं की ती जागा आम्हाला पुन्हा मिळणार आहे, परंतु तसं न करता ती जागा झोपडपट्टी दादांना दिलेली झोपडपट्टी वसवल्या आणि त्यांच्या आता गेल्या 2 महिन्या अगोदर आम्ही असं ऐकलं की SRA स्कीम काढणार आहेत। म्हणजे आम्ही जे शेतकरी आहोत, आम्ही जे ह्या इथले नागरिक आहोत, आम्ही इथे स्थानिक आहोत, आम्ही जर एखादी गोष्ट केली तर ती अनधिकृत ठरते आणि जर ह्या झोपडपट्टीमध्ये आम्ही जी जागा दिली आहे औद्योगिक क्षेत्रासाठी त्या जागेमध्ये जर का हे झोपड्या बसून इमले बांधत आहेत, 3-3, 4-4 माळ्याचे इमले आहेत या झोपडपट्टीमध्ये आणि त्यांच्यासाठी तुम्ही SRA करत असाल तर तो खरोखर प्रकल्पग्रस्तांचा अन्याय आहे आणि प्रकल्पग्रस्त हे सहन करू शकत नाही। आणि यासाठी तुम्हाला आम्ही बोलवलंय। आम्ही सर्व नेते लोकांना, अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत की ह्या विषयावर तुम्ही आम्हाला काहीतरी सजेशन द्या, पण कोणी काही बोलायला तयार नाही। आज जे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना निर्देश देणार आहोत की तुम्ही जर आम्हाला या विषयावर आम्हाला चर्चेला बोलवलं नाही किंवा आमच्याशी चर्चा केली नाही तर ह्या 4 ते 5 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। MIDCने जागा संपादित केल्यानंतर भूमिपुत्रांना फक्त कितीही जरी जागा गेली तरी 100 चौरस मीटर क्षेत्रफळाचाच भूखंड वाटप करत होतो। MIDC मध्ये जवळजवळ 2300 हेक्टर जमीन संपादित केलेली आहे। त्याच्यामध्ये 400 हेक्टर जागेवर झोपडपट्टी वसवली गेली आहे। झोपडपट्टी जी वसलेली आहे अशा एकाही झोपडपट्टी धारकाला SPA स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकारी यांनी कधीही नोटीस मारलेली नाही। त्यांनी तसं लेखी स्वरूपात देखील दिलेलं आहे। आज प्रकल्पग्रस्त जो भूखंडाची मागणी करतोय त्याला 12 लाख रुपये प्रति गुंठा भरावे लागत आहेत आणि हा एक अन्याय आणि प्रकल्पग्रस्तांना 12 लाख रुपये भरावे लागत आहेत आणि झोपडपट्टीचं पुनर्वसन मोफत केलं जातं आहे। त्यांना लाईट, पाणी सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जात आहेत आणि हा जो अन्याय आहे ना त्याच्यासाठी वाचा फोडण्यासाठीच आम्ही आज जो तुमच्यासमोर उपोषणाचा इशारा देत आहोत।